नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गतू राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते कबीर रूममध्ये आलेला असतो. त्याला सारखं सारखं गुंजाचं बोलणं आठवत असतं. साहेबा मला रजा द्या आणि उद्या आता गुंजाच्या पाठीमागे लागणार, तो गुंजाला सोडणार नाही. याचं मात्र त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा कबीर मनाशीच म्हणत असतो, मी किती बेजबाबदारीने वागलोय. गुंजाला मी जाऊ द्यायला नको होतं. बाहेर किती रिस्की आहे. कुठे गेली असेल ती? डोंगरवाडीला तर जाऊ शकत नाही, इथेच कुठेतरी थांबली असेल. तिने काही खाल्लं असेल की नाही. इथे दिवसाढवळ्या बाईंना किती त्रास सहन करावा लागतोय. लोक बायांच्या किती मागे लागलेले असतात आणि गुंजा कुठे जाणार अशा अवस्थेत. मला ना तिची खूप काळजी वाटते. तिला कोणी त्रास दिला तर तेवढ्यात आता तो टेबलवरती जोरात हात मारतो. तर ते आवाजाने मृण्मयीला जाग येते. मृण्मयी विचारते, कबीर काल रात्री कुठे होता तू? मी किती वाट बघितली कबीर. तेव्हा लगेच कबीर तिला सांगतो, माझं आर्टिकलचं काम चालू होतं त्यामुळे उशीर झाला. आता मृण्मयी लगेच कबीरचा चेहरा असं झालेला बघताच म्हणते, काय होतंय कबीर तुला? काही त्रास होत आहे का? तेव्हा कबीर म्हणतो, नाही मी आलोच बाथरूममध्ये, मला आंघोळ करायची. असे म्हणून आता लगेच तो आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये जातो. तेव्हा त्याच्या पायाची सर्व माती रूममध्ये पडलेली असते. मृण्मयी आता ती माती हातात घेते आणि तिचा वास घेते. तर लगेच तिला कळतं की ही डोंगरवाडीची गुंजाने दिलेली माती आहे. तेव्हा आता कबीर आंघोळ करून आल्यानंतर मृण्मयी लगेच विचारते, कबीर हा लेप कोणी लावला? तेव्हा आता कबीर मनाशीच म्हणतो, आता जर हिला सांगितलं गुंजाने लेप लावलाय तर आकाश पाताळ एक करेल. तेव्हा कबीर म्हणतो, नाही काही नाही आहे तसं. मग आता मृण्मयीचं लक्ष लगेच कबीरच्या पायाकडे जातं. तर बरोबर गुंजाने आणलेली ती डोंगरवाडीची मातीच कबीरच्या पायाला लागलेली असते. तेव्हा लगेच आता मृण्मयी म्हणते, मला का नाही सांगितलं? मी हळद गरम करून दिली असती, मी लावली असती पायाला, एवढं दुखत होतं तर. तेव्हा कबीर म्हणतो, सांगितलं होतं ना, पण तू काय म्हणाली? डॉक्टरांकडे का गेला नाही? लहान आहेस का तू? तुला कळत नाही का? तेव्हा मृण्मयी बोलते, आता तू मला शब्दात पकडणार आहे कबीर. तेव्हा कबीर म्हणतो, हे बघ तुझ्यासाठी सांगतो, माझा पाय हा लेप लावून बरा झालाय, त्यामुळे प्लीज मला जायचे. तेव्हा मृण्मयी आता मनाशीच म्हणते, मी उगाच चुकीचा विचार करते का? तू सांगतोय ना माझा पाय बरा आहे आणि लेप लावला तर काय झालं? हा असला विचार ना मला आता सोडायला हवाय, नाहीतर ही माती माझ्या संसाराची माती बनवून टाकेल. असे म्हणून आता मृण्मयी लगेच कबीरची माफी मागते आणि म्हणते, सॉरी कबीर, मला माफ कर, चुकले मी. आणि तू नाश्ता करून जा, मी माझ्या हाताने नाश्ता बनवते, आलेच मी फ्रेश होऊन. असे म्हणून आता मृण्मयी जाते. तेव्हा कबीर मनाशीच म्हणतो, या गुंजाने ना जीवाला घोर लावलाय. कुठे गेली असेल काय माहिती. सुरक्षित जागी पोचल्यानंतर निदान फोन तर करायचा. आता कबीर लगेच उमेरला फोन लावतो आणि म्हणतो, तुझा तो खबरी कुठे? मला ना त्याच्याजवळ एक काम आहे. तेव्हा लगेच उमेर बोलतो, अरे यार इथे ऑफिसमध्ये भूकंप आलाय, तू लवकर ये. तेव्हा कबीर म्हणतो, काय झालंय? तेव्हा लगेच उमेर म्हणतो, मी तुला सगळं इथं आल्यानंतर सांगतो, इथे आपली लाईफ खराब होणार आहे, तू लवकर ये. असे म्हणून आता उमेर फोन बंद करतो. ऑफिसमध्ये जायचं म्हणून कबीर तयार होऊन आलेला असतो. तो हॉलमध्ये येताच गुंजाच्या रूमकडे बघतो. गुंजा कशी घरात दररोज कामे करायची हे सगळं त्याला आठवत असतं. तो आता गुंजाच्या दरवाजाजवळ जातो आणि हळूच दरवाजा उघडून बघतो. त्याला गुंजाची आठवण येत असते. तेवढ्यात त्याला लगेच रूममध्ये दिसतं गुंजा देवाची प्रार्थना करत असते. तो पुन्हा दरवाजा लावून घेतो आणि म्हणतो, हे काय होतंय मला? असं सिनेमासारखं का होतंय मला? तर आता दरवाजा बंद केल्यानंतर तो पुन्हा डोकावून बघतो. तर गुंजा दरवाजाच्या आड गेलेली असते, त्यामुळे त्याला दिसत नाही. त्याला वाटतं मला भासच होत आहे. आता तो विचारात तिथेच थांबलेला असतो आणि म्हणत असतो, नाही नाही, काहीही करून गुंजाला मला शोधावंच लागेल, लगेचच्या लगेच जावं लागेल. तेवढ्यात गुंजा दरवाजा उघडून बाहेर येते. आता कबीर पाठीमागे वळून बघतो. त्याला वाटतं पुन्हा भास होतोय. तो गुंजाजवळ जातो आणि एकटक तिच्याकडे बघत असतो. तर गुंजा आता त्याला डोळ्याने इशारा करते. आता कबीर लगेच गुंजाला हात लावून बघतो. तेव्हा गुंजा बोलते, साहेबा काय करताय? मीच हाय, माझं काही भूत वाटतंय का तुम्हाला? आता मात्र गुंजा बोलल्यानंतर कबीरला खूपच आनंद होतो. तेव्हा कबीर म्हणतो, तू आलीस? परत आली? कशी आली? तो खूपच आनंदून मोठ्याने बोलतो. तेव्हा गुंजा बोलते, शांत बसा, आणि मी स्वतःहून परत नाही आले, कोणीतरी आणलंय, मी नाही म्हणू शकले पण नाही. तेव्हा आता लगेच कबीर खूपच आनंदाने खुश होतो. गुंजा बोलते, आणि तुम्ही इथनं जावं बरं, उगाच काही प्रॉब्लेम व्हायचा. तेवढ्यात मधू येते. आता ती दोघांकडेही खूप रागाने बघते. गुंजाला लगेच ती वरती कामासाठी पाठवते आणि ती कबीरला म्हणते, कबीर
मीच आणले गुंजाला. तुझी आई एवढी पण वाईट नाहीये, एकट्या मुलीला असं अर्ध्या रात्री बाहेर जाऊ देईल म्हणून. तेव्हा कबीर लगेच म्हणतो, थँक्यू आई, थँक्यू, तू खरंच खूप चांगलं काम केलंय. तेव्हा मधू बोलते, हो पण अजूनही तुझ्याकडे तेवढाच वेळ आहे गुंजाला घरातून बाहेर काढण्यासाठी, त्यामुळे तू पटपट काम करून घे. तर आता इथे गुंजा आईला फोन करत असते, कारण आई तिथे तिची वाट बघत असेल म्हणून. तेव्हा लगेच बाबळी म्हणते, अगं बोल ना गुंजे, निघाली का तू, कुठपर्यंत पोहोचली? तेव्हा गुंजा बोलते, नाही ग आई, मी नाही येऊ शकत. तेव्हा बाबळी म्हणते, काय झालं, जावई बापू नाही म्हणाले का? तेव्हा गुंजा बोलते, नाही, मीच माझं कॅन्सल केलंय. तेव्हा बाबळी म्हणते, भांडण मिटलं वाटतं आणि सासूरवाडीला माहेरची याद आली का समजायचं भांडण झालं. असंच असतं अगं संसारात, एकाने ताणून धरलं की दुसऱ्याने ओढायचं, मग आपोआप भांडणं मिटतच असतात. तेव्हा लगेच गुंजा बोलते, आई काय चालू आहे तुझं, दरवेळेस भांडण, मी कुठं म्हटले का तुला, आणि पुढच्या वेळेस येण्याच्या वेळेस मी तुला सांगणार नाही, डायरेक्ट येईल. तेव्हा बाबळी बोलते, असं नाही बोलायचं, आणि फोन बंद करते. त्यानंतर इथे आता कबीर ऑफिसमध्ये आलेला असतो. तेव्हा लगेच उमेरला तो विचारतो, काय झालंय उमेर, एवढ्या घाईघाईत का बोलावलं? तेव्हा उमेर बोलतो, अरे इथे 10% लोकांना कामावरून काढून टाकलंय आणि आपल्यासाठी शॉकिंग न्यूज ही आहेत, आपले बॉस बदललेत. तेव्हा कबीर म्हणतो, काय, आपले बॉस बदललेत? तेवढ्यात कबीरचा नवीन बॉस तिथे येतो. कबीरचा नवीन बॉस म्हणजे त्याचाच मित्र असतो, रणजित. आता रणजितला बघताच कबीर म्हणतो, रणजित तू? लगेच उमेर त्याला हळूच म्हणतो, रणजित नाही, रणजित सर म्हण. आता ते दोघेही एकमेकांजवळ येतात. तेव्हा कबीर म्हणतो, रणजित सर. तेव्हा लगेच तो रणजित बोलतो, बॉस झालोय पण अजूनही आपण मित्रच आहेत, त्यामुळे सर बीर बाजूला ठेवायचं. तेव्हा कबीर म्हणतो, हो, आणि तसंही सर म्हटल्यानंतर तुला वय वाढल्यासारखं वाटेल ना? तेव्हा रणजित म्हणतो, हो, आणि तू तर एकदम कॉलेजमधल्यासारखाच वाटतोय, अजूनही मुली पाठीमागे लागता की काय तुझ्या? तेव्हा कबीर म्हणतो, नाही नाही, तसं काही नाही. आता ते दोघेही एकमेकांनी मिठी मारतात. तेव्हा रणजित कबीरला म्हणतो, चल चल चल, तुझ्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे, आतमध्ये चल बरं पटकन. तेव्हा आता कबीरला लगेच तो आतमध्ये घेऊन जातो. तेव्हा उमेर म्हणतो, आता तू आलाय ना, आता रोजच ब्रेकिंग न्यूज असणार आहे, त्यातल्या बॅड किती आणि गोड किती हे लवकरच सगळ्यांना बघायला मिळेल. त्यानंतर इथे मृण्मयी कॉलेजमध्ये आलेली असते, पण ती सारखी गुंजाचा आणि कबीरचा विचार करत असते. नाशीच म्हणत असते, तो मातीचा लेप गुंजाने लावून दिला असेल का कबीरच्या पायाला? असं काहीतरी आहे जे कबीर मला नाही सांगत, ते गुंजाला सांगतो. काय असेल बरं ती? तेवढ्यात माया येते आणि मृण्मयीच्या खांद्यावरती हात ठेवते. तेव्हा मृण्मयी बोलते, मम्मा तू कधी आली, मीटिंग होती का? तेवढ्यात दुसऱ्या मॅडम येतात आणि मृण्मयीला बोलतात, अगं मृण्मयी, नाटक बसवायचंय आणि यावेळेस कबीर आणि तू दोघांनी पण यायचंय बरं का? तेव्हा लगेच मायाला बघताच त्या मॅडम बोलतात, अरे ट्रस्टी मॅडम तुम्ही आलात का? मृण्मयीला मी दरवेळेस तुमच्याबद्दल विचारायची. माया मात्र खूपच भडकते आणि लगेच त्यांना बाहेर काढून देते आणि ती मृण्मयीला म्हणते, 1 तास झालाय मी तुझी वाट बघते, का उशीर झाला तुला? तेव्हा मृण्मयी बोलते, अगं मम्मा, मी डबा बनवत होते. तेव्हा माया बोलते, काय, आणि तुझी मोलकरीण काय करत होती? तेव्हा मृण्मयी म्हणते, आत्तूने ना किचनचा ताबा माझ्याकडे दिलाय, सगळी कामं मीच करते किचनमधली. तेव्हा माया बोलते, आणि तुझी मोलकरीण पाटावर बसून जेव घाला तिला, काहीच्या काही चालू आहे तुमच्या घरात. त्या कबीरने तुझ्यावरती हात उचलला. तेव्हा मृण्मयी बोलते, अगं मम्मा, त्यावेळेस मीच चुकले होते, तो गुंजाबरोबर नव्हताच, आणि आता तर मला वेगळीच भीती वाटते, कारण मी घरी नसताना गुंजा एकटी घरी असते, आणि कबीर आणि ते दोघे जर एकत्र राहत असतील तर? तेव्हा माया बोलते, अगं तू जरी घरी नसली तर घरात सर्वजण असतातच ना, आणि त्यामुळे ते घरात कशाला भेटतील? तू इकडे बाहेर आली की तेही बाहेर फिरायला जात असतील मस्तपैकी, त्यामुळे तुला जर तुझी मोलकरीण तुझ्या नजरेसमोर ठेवायची असेल ना, तर अशी तुला पायाखाली काहीतरी करावं लागेल, ज्यामुळे ती पायाखाली राहील तुझ्या. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, मायाने सांगितल्याप्रमाणे मृण्मयीने प्लॅन केलेला असतो. तर आता मृण्मयी स्वयंपाक बनत असते. ती म्हणत असते, सरपोतदारांच्या सुनेला कामाला लावलं ना, आता बघाच मी काय करते. नाही तुम्ही लोकांनी किचनपासून मला नाम ठेवलं ना, तर नावाची मृण्मयी नाही, आणि या गुंजाला कामाला लावलं तर. आता मृण्मयीने खूप सारं तिखट भाजीमध्ये टाकलेलं असतं. तर आता सर्वजण जेवायला बसलेले असतात, पण आता सर्वजण म्हणतात, खूपच छान भाजी झाली. मृण्मयीलाही समजत नाही, असं कसं होऊ शकतं. ती आता किचनमध्ये बघण्यासाठी जाते. तेवढ्यात गुंजा तिथे असते. गुंजा मृण्मयीला बोलते, संसारात गोडवा टिकवायचा असेल तर तिखट जरा बाजूलाच ठेवावं लागतं मृण्मयीताई.
तेव्हा मृण्मयीला खूप राग येतो. आता मृण्मयी ठरवते, मला शिकवते तू आणि माझा प्लॅन उलटवते ना. आता तुला असा धडा शिकवेन ना की तुझ्या आयुष्यातला गोडगा कायमचाच निघून जाईल, असे त्या मृण्मयीने ठरवलेले असते. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनल लाईक करा.